मला नवऱ्याने सुद्धा हकलपट्टी केली सासरमधून, भावांनी सुद्धा सांभाळलं नाही. 2-2 भाऊ असून, आई बाबा असून, माहेरातून बी हाकलून दिलं, सासरमधून बी हाकलून दिलं. माझ्यातच कुडी आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे. तर साईबाबाच्या कृपाने तुम्ही पण मस्त मजेत राहा. तर मी सांगणार आहे, लागला होता दारूच्या, खूप नादी लागला होता. तर भावांनी माझ्या नावावर 3 एकर केली होती. काय काय सासर मधून बी तुला हाकलून दिलं, माहेरामधून बी हाकलून दिलं, तू इथंच कोडीची, म्हणूनच तुला आता पळावं लागलं. सिरियस माझी रिअल स्टोरी. सर्व म्हणतात तुम्हाला भाऊ आहेत, माहेर आहे चांगलं, तुमचं माहेर बी आहे, सासरला नाही जमलं तर तुम्ही माहेरी का नाही राहिल्या. याचं कारण तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ नक्की करता पहा पण बरं का, तरच तुम्हाला कळण नेमकं मी म्हणते का. तर तुम्हाला सांगते मी आता माझी कहाणी. तरी पण मी भावांपाशी नाही राहिले. भावांनीच मला हाकलून दिलं पिढीला, जिल्हा सोडून, गाव सोडून, जिल्हा सोडून, पार जिल्ह्याच्या बाहेर तू गेली महाराष्ट्राच्या एका कोपऱ्याला, असं म्हणणाऱ्यांना माझं उत्तर देते मी तुम्हाला की मला भावांनी हाकललं का, नवऱ्याने हाकललं का, सासूने हाकललं का, मायबापाने हाकललं, सर्व काही सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ करता पहा तुम्ही. खरंच बरोबर बोलतात तुम्ही, रिअल बोलतात. मला दिलं बी चांगलं घर बघून होतं, घर प्रॉपर्टी सगळं वावर शिवर बघून दिलं होतं. ते बी आत्याच्याच घरी दिलं होतं आणि आई बापाच्या बी घरी चांगलं आहे, वावर शिवर बागायती मस्त सर्व चांगलं आहे. तर मी एकटीच इकडं का मरते, एकटीच इकडं का तडसते, इतकं काम करते, इतका संघर्ष करते. मग नवऱ्याच्या पाशी नाही थांबले तर मग भावांपाशी थांबायचं. असं खूप सारे प्रश्न आहेत खूप साऱ्या जणांचे. तर त्यांचे बी तसे प्रश्न आहेत. पण तुम्हाला सांगते रिअलिटी, आई बाप भाऊ कोणाचे हाकलून देत नसतात. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला मेन पॉइंट सांगते मी, मला माझ्या नवऱ्यानी सुद्धा हाकललेलं नाहीये की जा माझ्या आयुष्यातून तू, मला नाही लागत आहे तू. तर तो माझा एकटीचा निर्णय होता. त्रासाला कंटाळून म्हणा, लेकरांना बी नाही दुर्लक्ष केल्याबद्दल सगळ्या ह्याला कंटाळून त्यांना सोडायचा माझा निर्णय होता. त्यांचा तर अजूनही मला सोडायचं असं नाहीये. अजूनही ते मला म्हणता आपण राहू, कधी राहायचं कधी, अजूनही फोन करतात. तुम्ही माझी मागाली एकदा मी कॉल रेकॉर्डिंग बी दाखवलीच होती, मी ऐकलीच असेल माझ्या कॉल रेकॉर्डिंग माझ्या नवऱ्याची. ते झालं. आणि हो, माझ्या भावांनी माझ्यासाठी खूप सारं संघर्ष केलेला आहे. माझ्या भावानी इतकं तर कुणीच करू शकत नाही. माझ्या भावानी जे माझ्यासाठी केलं ना, ते कुणी सुद्धा करू शकत नाही. तसं म्हणण्याच्या आधी 10 वेळेस विचार करा. हा व्यक्तीची माझी चॉईस होती कुठंतरी जायचं, माहिती का. भाऊ भाऊजायापाशी नाही राहून आपला परिहार लागत म्हणून ही माझी चॉईस होती. भावांनी मला कधीच म्हटले नाही मग आमच्यापाशी राहू नको. भावांनी तर उलट नवरा वावर काय लागला होता, प्रॉपर्टी काय माझ्या नावावर तू जगशील, त्यांनी सगळं सगळं संपवलं तरी तुला ते जगायला होईल. पण मी नवऱ्याच्या प्रेमापोटी ते सुद्धा त्याला दिलं. त्याने मरायचं नाटक केलं, आत्महत्याचं नाटक केलं, काय काय नाटकं करून मला अगोदरच सांगितलं होतं, हो असं असं नाटकं करीन, तुझ्याकडून घेईन. तरी बी मी भावांचं ना ऐकता नवऱ्याचं ऐकून नवऱ्याला दिलं. तरी बी तितकं होऊनही भाऊ मला सांभाळायला कधी मना केलं नाही की तुझं तुझं बघ म्हणून. मला भावांनी असं कधी सांगितलं नाही. ती माझी पर्सनल चॉईस आहे, मी एकटी राहते. आणि मला माहिती भाऊ भाऊ जायच्या इथं राहून परिहार लागत नसतो हे समजलं मला. आपले 2 लेकरं आहेत, 2 लेकरं घेऊन भाऊ जरी आपले असले आणि भाऊजाई आपल्या नसतात, भाऊ जरी रक्तातले असते, तर तेवढं मला कळतंय माझ्या बुद्धीला. ना मला भाऊजायाने हाकललं, ना मला भावांनी हाकललं, ना मला मायबापाने हाकललं, नाही मला नवऱ्याने हाकललं. हे लक्षात ठेवा. एखाद्याला बोलताना ना 10 वेळेस विचार करून बोलत जा. अजून बी माझे भाऊ मला पाहुणचार करतात, विचारतात, जाते येते, मी सगळं करते. फक्त मी माझा संसार 2 मुलांना घेऊन माझा संसार स्वतःच्या जीवावर उभा केलेला आहे. एवढंच फरक आहे. तो नवऱ्याला त्याची जागा दाखवून दिलेली, फक्त ते तसा केलं होतं म्हणून. त्याने लेकराला लक्ष दिलं नव्हतं. लेकरांना मरण्याच्या दारात सोडून ते त्याची आयुष बघत होता म्हणून. त्यामुळे बोलताना विचार करून बोलत जा, समजलं का. व्हिडिओ जास्त मोठा होईन परत म्हणताना कुणी बघत नाही. तर बाय बाय. असं गलत बोलत जाऊ नका.